प्रभाग क्रमांक 21 मधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत सुगत दसाडे। दादा नमस्कार। नमस्ते। तुम्ही प्रभाग क्रमांक 21 सेलिसबरी पार्क मुकुंदनगर या प्रभागातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात, काय सांगाल? मी गेली 25 ते 30 वर्ष या भागात स्लम एरियात प्रेमनगर, आंबेडकर नगर, औद्योगिक वसाहत या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहे। कित्येक वर्ष झाले मी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला, पण मला निवडणूक लढवण्यासाठी म्हणजे चान्स भेटला नव्हता। यावेळेस आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ही संधी दिली। या संधीचं सोनं करण्यासाठी मी या ठिकाणी उतरलेलो आहे निवडणूक लढवण्यासाठी। नक्कीच दादा, आणि तुमच्या प्रभागामध्ये अशी कोणती मूलभूत कामं आहे जे तुम्हाला करायचे आहेत? आमच्या प्रभागात लहान मुलांसाठी शाळा आणि ज्येष्ठ वयोवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र आणि शासकीय दवाखाना हे मूलभूत प्रश्न आहेत। त्याचप्रमाणे वस्तीमध्ये जे नागरी सुविधा आहेत, अन्न वस्त्र निवारा हा म्हणतो आपण, गटर तुंबणे, पाणी हे प्रमुख कारणे आहेत। नक्कीच, आणि तुम्ही ज्या प्रभागामध्ये आहे ते कुठेतरी एक म्हणजे वस्ती गुन्हेगारीकडे जास्त प्रमाणात वळते, तर युवा पिढीसाठी तुम्हाला काय म्हणणार? युवा पिढीसाठी जास्तीत जास्त शिक्षण घेऊ, त्या पिढीने UPSC MPSC अशा माध्यमातून क्लास 1 ऑफिसर व्हावे अशी माझी प्रामाणिक तळमळीची इच्छा आहे। कारण की जे आपला जो स्लम एरिया आहे त्या भागातील मुलं शिक्षण अर्धवट सोडत आहेत। त्यासाठी आपण MPSC UPSC चे क्लासेस घेऊन मुलांना उच्च पदापर्यंत पोहोचण्याचं माझं मानस आहे। नक्कीच दादा, तुम्ही तुमच्या नागरिकांना, जनतेला काय आवाहन कराल? मी सुजान मतदार बंधू भगिनी एवढंच विनंती करतो की ही संधी मला भेटलेली आहे। आपण मला भरघोस मताने निवडून घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या माझ्या सोबत 4 अजूनही उमेदवार आहेत, त्या चौघांना आपण भरभरून मतदान देऊन निवडून द्यावी ही विनंती। नक्कीच, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद।